मावली ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग भगवान की जय। सब संतन की जय। नमा पार्वती पते हर हर महादेव। तदविधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। ती ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। ज्ञानेश्वरीतील अध्याय 4 आणि 4थ्या अध्यायातील 34वी श्लोक असणारा। या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनजीला ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काही अदुगरच्या साधना आहेत, त्या साधना कराव्या लागतात। प्रत्येक फलश्रुती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला साधना आहे। साधनेद्वारे मनुष्य साध्यापर्यंत जात असतो। साधनेनं कुठे जात असतो? साध्यापर्यंत। तसं या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव देव। आपले ज्ञानेश्वरीवर अत्यंत प्रेम असणारे, निष्ठावंत असणारे असे दगडू बाबा दांडगे यांचं कितवं स्मरण आहे? 6 का? बरोबर 6 का? माझ्या ध्यानात 5 आलते। हा गेले ना? बरोबर हा 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 6वं स्मरण आहे। फार उल्हासात आणि महत्वाचं ते आहे। आणि त्यांनी जे जीवनामध्ये करीत गेले, ज्ञानेश्वरी हे त्यांचं हृदयस्थान असणार। ज्ञानेश्वरीवर अत्यंत प्रेम त्यांचं असणार। आणि यालाच म्हणतात यद्यदा चिरते श्रेष्ठा तत्देवे तरुजनाः। वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते येर अनुष्ठते सामान्य सुख। वाढ वडिलांना जे आवडत, जे दुसरं आवडत नाही बरं असे धार्मिक धर्म अर्थ हे जे कार्य आहे हे आवडलं ते आपल्या वडिलाला आवडतं। म्हणजे माझ्या वडिलाची मीरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा। त्यांना आवडत होतं। बहुतेक ते ना आम्ही एका वारीत होतो आळंदीला कुठं पंढरपूरला। आमचा तितक्याच संकट आला पण त्यांचं ते बोलणं थोडं माझ्या लक्षात जास्त नाही पण ज्ञानेश्वरीवर अति प्रेम। आणि त्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रेम असल्यामुळं मागच्या परिवारांना सुद्धा ते प्रेम आहे। आणि त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्वरीवर सेवा त्यांनी ठेवलेली फार चांगले। त्यांना जे आवडतं ते केलं म्हणजे त्यांना खूप उजोग उत्साह आनंद वाटत असतो। हेच असं असतं। तर त्या निमित्तानं माझ्याकडे सेवा आलेली आहे। सेवके करावे सांगितले काम तेथे होतो पण कामा नाही। आता सांगण्यासाठी मी काय तेवढा अधिकारी नाही पण संत चरण रज आहे, संता चरणाचा रज आहे, संताचा सेवाधारक आहे। त्या नियमानं नाही म्हणता येत नाही, त्या नियमानं मी जिथे सेवा करतो जशी येईल तशी। या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं आहे। हा जे कार्यक्रम असतो हा कृतज्ञता व्यक्त आहे।
कृतज्ञता म्हणजे त्यांनी आपल्यावर जे उपकार केलेले त्या उपकाराची जाणीव ठेवून काम करणं, याला कृतज्ञता म्हणतात. कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा, हा कृतज्ञता आहे. नरदेही जन्माला परमार्थासे लिगटला, एवढा आला भेलाभ झाला, पितरी मांडला उत्साह. मनुष्य जन्म प्राप्त झाला तितक्यावर भागला नाही. परमार्थाशी लिगटला, परमार्थ निस्ता अर्थ नाही, अर्थ म्हणलं की इतका झालं, परमार्थ म्हणलं की परमार्थ त्याच्यात आला. परमार्थाशी लिगटला, एवढा आला भेलाभ झाला. काही निस्ता लाभ असतो, खूप लाभ झाला माझा म्हणतात. त्या ठिकाणी पितरी मांडला उत्साह. आपण हा जे कार्यक्रम करतो या कार्यक्रमातून त्यांना उत्साह निर्माण होतो. एक दुसरी गोष्ट, त्यांची जे आपण इस्टेट देते त्याचं हे करतो, बरोबर, त्यांची त्या इस्टेटीवर आपण राहतो, वावरतो, हे सुद्धा त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण आहे, बरोबर, उपकार आहेत. दुसरी गोष्ट, त्यांच्यापासून आपल्याला देह मिळालेला आहे, ही सुद्धा जाणीव या ठिकाणी कृतज्ञता आहे, म्हणून त्यांचं स्मरण ठेवणं. दोन, तिसरी गोष्ट, पुण्यस्मरण करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आठवण आणणं. काय आठवण आणणं? की वाडवडील जात आलेले, उद्या आपल्याला बी जात राहायचं आहे, हे सुद्धा याच्यात आठवण करणं, हे असे पुण्यतिथीचे कार्यक्रम असतात. आणि पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या त्या दिवशी जाण्याच्या दिवशी काहीतरी आपण पुण्य काम करणं, परोपकार करणे, अन्नदान करणे, हरिनाम, हे ज्ञानदान आहे. हे काय ज्ञानदान आहे, हे अन्नदान आहे. या दोन्ही गोष्टी याच्यात करणं, याच्यात पुण्यस्मरण असतं. आणि त्यांची पुण्यतिथी फार उत्साहामध्ये साजरी करता, फार उत्साहात. पहा ना किती हे केलं, राजवैभव, प्रेम आहे, अदुगरे प्रेमच होत त्यांचे. प्रेम लेकरा बाळावर समजावर सारखं प्रेम. अहो धन्य ते संसारे दयावंत अंतरी. ऐका, निस्तं संसारात जन्म लिहून उपयोग नाही. निस्ते जन्माला तर किती आता असतात, पण दोन्ही बाजू सांभाळणं, काय आध्यात्मिक आणि वैज्ञानिक भाग सांभाळणं, हे दोन महत्वाचे. हे धन्य ते संसारी दयावंतांतरे, आणि येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी. एकच बाजू मनुष्य सांभाळायचं असं तर त्याचा धन्यता नाही, असं आहे. पण दोन्ही बाजू जर मनुष्य सांभाळीत असेल तर धन्य ते संसारी, पार पलीकडे जातो म्हणून, पार पलीकडे. संत महात्म्याने विज्ञान थांबू नका असं नाही सांगितलं. विज्ञान म्हणजे हे दिसतंय, हे दिसतं समजा, हे विज्ञान आहे. आणि या विज्ञानातून अध्यात्म दर्शन मात्र अति महत्वाचं आहे. या विज्ञानातच थांबणं बरोबर नाही, ही वाट आहे, ही काय मार्ग आहे. मार्गातच मनुष्य एका जागेत थांबला तर जाऊ शकत नाही. त्यानं मार्गानं चालत राहावं आणि साध्याकडे जातात. हे साधन आहे. या साधनेतून साधन करीत करीत साध्यापर्यंत जाणं, हे या मनुष्य जन्मातलं करतो, बरोबर आहे. या ठिकाणी अर्जुनजीला भगवान परमात्म्याने सांगत गेले, अर्जुना युद्ध कर. युद्ध अलीकडे आलं, युद्ध विज्ञान शास्त्रातला आला, युद्ध आहे, तू क्षत्रिय युद्ध कर. त्यावेळेस आता ही गादी मला असे करायचे, खाली मोकळा बसलो असतो. युद्ध कर. मग ज्या वेळेस युद्ध करायचं असं तोपर्यंत अर्जुनची सावध होत. आणि मग मात्र अर्जुन म्हणले, देवा आता कोणासंग युद्ध करावं मध्ये सांगतो समोर. मग भगवान परमात्माने रथ नेला भीष्माचार्याच्या पुढे. आता भीष्माचार्याच्या पुढे रथ उभा केल्याच्या नंतर मग मात्र आता भीष्माचार्य हे अर्जुनाचे गुरु,
नाही का? असे सखेती मध्वाम प्रसुभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेते, हे देवा अरे आमचे सखे गुरु बंधू पुत्र पितामहा, अरे यांनी आमच्यावर किती उपकार केले आणि आता याच्या संग युद्ध करू. बरोबर आहे. आता इथं अर्जुन भगवान परमात्म्याने युद्धासाठी अर्जुनला आणलेले, पण अर्जुन हा कृतज्ञता व्यक्त करायला. काय करायला? देवा अरे आमचं कर्तव्य काय? कर्तव्य काय? महाराज म्हणतात महाराज म्हणतात देवा संत वृंदे नमस्कारी जे, घडे तरी पूजिजे, हे काय वाचुनी निंदीजे, सोये वाचे. आता इथे कृतज्ञता आहे. म्हणजे अर्जुन काय साधारण नव्हता. अर्जुनाला माहित होतं धर्मनीती, अर्जुनाला माहित होती, माहित होती अर्जुनाला. देवा अरे संत देवाला, देवा संत वृंदे जे असतात ते नमस्कार करता, घडे तरी पूजिजे. आपल्याला जर घडली त्यांची पूजा, बरोबर आहे, पहिला नमस्कार सांगितलं राम 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 बस. आणि घडत असेल आपल्याला वेळ असेल थोडा, अहो या चिया घ्या, नाही का आम्ही चालू म्हणजे राजू बोलतो या चिया घ्या, घडे तरी पूजिजे, हे नेनता निंदीजे, सोय वाचे. अरे आपल्याला घडतो पूजा करा, पण त्यांची निंदा करू नाही. महाराज पूजा कर जाऊ, घाले संतासी आसने, पूजा करे काया वचा म्हणे, एका जनार्दने जाणे इच्छिले ते. आता मी तुम्हाला असं सांगितलं बरोबर आहे. देखे माता पितरे आरती जेते, आहे का, सर्वस्व तोष पावे जेते, हे वधे जेते आपुले. इथं कृतज्ञता सांगितली आणि त्यांचा अपमान करणं कृतज्ञता. जेव्हा मी कृतज्ञ नाही, इथं कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही आम्ही जे जन्मामध्ये आलेलो आहेत ही कृतज्ञता आहे. आई वडिलांची सेवा, त्यांच्या गेल्यानंतर त्यांची पुण्यतिथी स्मरण करणं, आपल्या लहान बालकांना त्याचे संस्कार लावणं ही कृतज्ञता आहे. बरोबर आहे. असं करतात. आणि ते पुढे एक सांगितलं तरी काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणे जेथे लाविजे, जेथे लाविजे जेथ कृपा लाहिजे बरो, तेथच म्हणे व्यभिचारो, तरी काय मी भस्मासुर. अर्जुन म्हणे इथं मी कृतज्ञ नाही देवा, असं अर्जुनजी देवा नाही. अरे नमस्कार आहे यांना कस काय मारू. बरोबर आहे. आता हे अर्जुनजीचं बोलणं झालं अलीकडं. हे बोलणं काय झालं अलीकडं. आता अर्जुन हे धर्म अधर्माच्या युद्धामध्ये, कुठे धर्म अधर्माच्या युद्ध, ही झाला व्यवहारिक भाग, हा झाला व्यवहारिक भाग. अर्जुन भगवान परमात्मा अर्जुना तू इतक्यासाठी आलेला नाहीस, इतक्यासाठी आलेला नाही. आता तुमचं आमचं धर्मयुद्ध आहे. हा घर प्रपंच लेकर बाळ डोर वासर शेती बाडी हे धर्म युद्ध आहे आपलं, हे कर्म आहे, हे करीत चालणार. पण इतक्यासाठी मनुष्य आलेला, देह इतक्यासाठी दिलेला नाही. आपल्याला जो देह मिळाला इतक्यासाठी नाही. तसं अर्जुन जे म्हणते देवा तू इतक्यासाठी नाहीस ना, तू धर्माचं रक्षण करण्यासाठी. काय नर नारायण आहेस तू इतक्यासाठी नाही. हे तुझं बरोबर आहे, हा सत्वगुण बरोबर आहे, बरोबर आहे. हा ज्ञानेश्वरी वाचून भलं नाही तर पाया दर्शन घेणं इतकं नाही झालं तर वाचवा, वाचून पाठ करा. भक्तीवर पाठ करण्यासाठीच आहे का? नाही पाठ करून सांगा, सांगण्यासाठीच आहे का? ज्ञानेश्वरी सांगण्यासाठीच आहे? नाही ज्ञानेश्वरी ही अनुभूतीसाठी. काय साठी? अनुभूती. निष्ठी व्यक्ती असेल, आता समजा व्यक्ती निष्ठी व्यक्ती असून उपयोग नाही. त्या व्यक्तीकडे काय पाहिजे? शक्ती पाहिजे. काय पाहिजे? शक्ती पाहिजे. निष्ठी शक्ती असं जमत नाही, त्याच्याकडे युक्ती पाहिजे. बरोबर आहे. हे चप्पी लक्षात ठेवा. नुसतं तितक्यासाठी थांबला तर नाही, त्याच्याकडे शक्ती पाहिजे, युक्ती पाहिजे. बरोबर आहे. व्यक्ती, शक्ती, युक्ती आणि निष्ठी युक्ती असेल आणि हे जर नसेल, काय संपत्ती नसेल तर
नाही ना, संपत्ती नसेल तर त्याला मान नाही ना जगात, हे का नाही. ते म्हणजे ना ते मान कोणाचं, एकाचं नाव परशुराम होत आहे ना, आपली इथं नाही ना परशुराम कोण. हा झालं म्हणले, ज्याच्याकडं पैसा नसेल, गरिबी असेल, बरोबर आहे, बुद्धी नाही तेवढी, त्याला माणसं परश्या म्हणतात. काय म्हणते, ए परश्या, बरोबर आहे. चला म्हणजे त्याच्याकडे नाही, हे नाही, आणि थोडा जर सगबार आहे, थोडा बरा आहे, परसू या परसू या, पण पैसा आहे, बुद्धी आहे, दुसऱ्याची टोपी आपल्या टोकरीत घेतो ते नाही बरं का. हा समजा गोष्टी बरोबर आहे, तर त्याला मग परशुराम मानल्या जातात. काय म्हणलं जातं, परशुराम. म्हणजे माणूस तोच आहे, पण त्याच्या चलन वलनावर त्याची भूमिका चालत असते. मग नुसती युक्ती, व्यक्ती असून उपयोग नाही, शक्ती असून उपयोग नाही, युक्ती असून उपयोग नाही, त्याच्याकडे काय पाहिजे, संपत्ती पाहिजे. बरं नुसती संपत्ती असेल तर संपत्तीवाली करोडोधीश कोण व्यवहार आहे त्याला. संपत्ती असून जमत नाही, संपत्तीच्या ठिकाणी विरक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे. बरे बोलायचं. हा तुला लक्षात का मागं पुढे झालं तर ही गादीवर लागली झोकायला. काय पाहिजे, भक्ती पाहिजे. आणि निष्ठी भक्ती जमत नाही, त्याला विरक्ती पाहिजे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याचे नाही, हे विचारून ठाई ठेवले देवी. बरोबर आहे. आता निष्ठी विरक्ती नाही जमत, त्याला अनुभूती पाहिजे. परमार्थ अनुभूतीचा आहे, बरोबर आहे. असं आहे. परमार्थ कृतीचा का वृत्तीचा, बोला कृतीचा का वृत्तीचा, वृत्तीचा. शाबा काकडा म्हणणारे माणसं आहेत. नुसते कृतीचा जर म्हणलं तर भलं मोठ्या नखेचं धोतर वापरायचं, मोठ्या नखेचं उपकरण वापरायचं, टोपी वापरायचं, हे का नाही, मोठा गुलाल लावायचा, हे कृती झाली. पण कृतीला महत्व नाही, वृत्ती पाहिजे. भगवान परमात्मा कृतीवर बोलत नाही, कशावर बोलतो, वृत्ती. हा महाराज सांगतात, थोर प्रेमाचा भुकेला, वृत्ती हे निवृत्ती झाली, वृत्ती हे निवृत्त झाले, जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेते ते. अदृश्य त्याचे झाले दृश्य जे होते, आणि सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे. म्हणजे आता याचा अर्थ शून्य पण राहिलं नाही. आता पहा तिथे खूप उंच भूमिका आहे. शून्य शून्य आहे म्हणलं तर शून्य सांगणारा व्यक्ती लागतो, ज्ञानाची भूमिका. इथं शून्य सारून तिथे गेलं ना, शून्य सुखे मी निजलो गा शून्य सारून तिथे. म्हणजे ह्या गोष्टी समजा गोष्टी सांगत गेला, पण हे शून्य आहे, हे शून्य सांगायला एक माणूस लागतो. इथं दोईत आलं, हे शून्य सांगायला तिथं शून्य बी नाही, जे आहे तेच आहे. ही ज्ञानाची भूमिका आहे. असो, आता मी काय सांगू लागलो, निष्ठे व्यक्ती असून उपयोग नाही, त्याच्याकडे पाय म्हणजे हे आहे, इतक्यावर थांबायला जमत नाही. त्याला पुढचं, त्याला संत संगती पाहिजे. निष्ठा देह प्राप्त होऊन जमत. आता देह प्राप्त झाला आणि इतक्यातच माणसं वावरले, इतक्यात याचा फल श्रोते नाही. पहिली गोष्ट देह प्राप्त होणं, बरोबर आहे. बडे भाग्य मनुष्य तन पावा. ऐका, धन्य तुमचं आमचं जीवन धन्य. बडे भाग्य मनुष्य तन पावा सुर दुर्लभ सदग्रंथ न गावा. साधन धाम मोक्ष कर द्वारा पाहिजे इह परलोक शवारा. पहिली गोष्ट देह प्राप्त होणं. नरदेह दुर्लभ हे समजे प्रमाण आपल्याला माहितच आहे. आपल्याला आपलं जसं पुढच्या बाजूकडे जायचं, पण हे सांगत सांगत पायरी पायरी चाललं, हे का नाही, असं आहे का नाही, पायरी पायरी चाललं. आता सांगा, हे 18 अध्याय आहेत, बरोबर आहे. किती येतं, 18 अध्याय गीता भगवंतांनी गीता सांगितली, बरोबर आहे. आणि आता 18 अध्यायातला आपल्याला एका श्लोकाच्या एका ओळीत समजा सांगून टाकायचं, माहिती का नाही. मग आता इतकं चटकन ते समजा आलं पाहिजे का नाही, समजा आपलं द्यायचं. चला, तर पहिली गोष्ट नरदेह प्राप्त होणं अति महत्वाचं आहे. असे नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना. आता दुर्लभ का सांगितला, किती जन्म झाला फेरा, जरासं का इशारा, थोडा इशारा असे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, पडिलो आवरती भोवरा, बहु थोरा वळश्या.
किती जन्म फिरत आपण आलेलो आहे, बरोबर आहे. आणि मागची जन्म घेत 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 आपण इथं आलो, मनुष्य जन्माला होतो, आहे का नाही. महाराज सांगितलं 84 लक्ष योनी आहेत आणि 84 लक्ष योनीमध्ये एका एका योनीमध्ये आहे का एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे थारा मनुष्याचा. हे कोणाला मिळाले? तुम्ही आम्ही ते समज करीत आलेलो आहे. तुम्ही आले, मी पण सुद्धा आलोय. 84 लक्ष युनिट एका एका युनिट कोटी कोटी जन्म घे. साधू संतांचे शब्द बरं का. आपला विश्वास साधू संतांवर आहे, बरोबर आहे का. बस आता आपल्याला जन्म मिळालेला आहे. आता जन्म मिळाला आणि भगवंताने समजा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन त्याने तो जोडशे नारायण नाशे जीवपणा भोग आलं शरीराचं. आलं का. आता शरीर प्राप्त झालं म्हणजे इतक्यावर थांबलं म्हणजे झालं का. नाही 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 नाही, याच्या पुढे आहे, याच्या पुढे उजू काय आहे, याच्या पुढे नुसतं मनुष्य जन्म प्राप्त होऊन उपयोग नाही. ते मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला संतांची संगती होणार. कोणाची संगती? संतांची संगती, शास्त्राची संगती, बरोबर आहे. असं आहे. नाहीतर मग काय नुसतं मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि त्याला गरज आहे, भूक लागलेली, सुखाची अपेक्षा कोणाला नाही. सुखाची अपेक्षा, भूक लागलेल्या माणसाला काय करावं लागतंय. महाराज सांगतात जरी झाला संन्यासी मध्यान्ही तोंडवाशी, बरोबर आहे का नाही. पण गंमत अशी झाली म्हणले ग्रासाय का अन्नासाठी आंधू धावत आहे किरटी आडथळा चिंतामणी पाये लोटी आंधळे करे. ज्ञानोबरायानं दृष्टांत दिला आणि याचा सिद्धांत असा आहे. ग्रासाय का अन्नासाठी एक मनुष्य आंधळा आहे, दृष्टांत आहे ना, आंधळा आहे, त्याला भूक लागलेली आहे. त्याला काय लागलेली आहे? भूक लागलेली आहे आणि आंधळा आहे आणि त्याला माहित आहे आज म्हणले पुण्यतिथी इथं जेवायला आपल्याला आहे. तो काठी टेकत यायला. पण योगायोग असा झाला एक दगड त्याला पायाला लागला. काय लागला? दगड लागला आणि दगडाला लागून तो ठेस लागून पळला. काय पळला? ग्रासाया कारणासाठी आंधू धावता एकिरटी आडथळा म्हणजे अडकला, त्याला ठेस लागली आणि तो काय झाला? पळला. आंधळे पायानं ते दगड लोटला. पण तो दगड नसून काय होता? तो चिंतामणी होता. आणि चिंतामणी काय करत असतो? जी वस्तू चिंतिली ती प्राप्त होत असते. कल्पतरून चिंतामणी दोन्हीची बाजू एकच. चिंतामणी तो जर त्याला ते माहित असतं की ह्यो दगड नसून हा चिंतामणी आहे आणि या चिंतामणी का आपलं तिथं जाऊन जेवायचे समजा, तर या चिंतामणी जर इच्छा जरी केली तर इच्छा सुद्धा काय आले पक्वान नाही, बरोबर आहे. मग त्या आंधळ्या माणसाला तिकडे जायची गरज आहे का? नाही, कारण त्याच्या समोर काय आलेलं आहे? चिंतामणी. आणि चिंतामणी निस्ती इच्छा करायची का आता मला पंचपक्वानाचं भोजन पाहिजे तरी मिळत होत. त्याला जर म्हणलं ऐश्वर्य पाहिजे, आयतीच बिल्डिंग पाहिजे 4 ताळाची, आपली काय बिघडी 4 म्हणायला. ते म्हणलेले खर्च लागू दे ना आपल्याला काय शब्द वचनम किम दलिंद्रता, तरी प्राप्त होत होती, बरोबर आहे. मग का त्यानं करून घेतली नाही? का करून घेतली नाही त्यानं? बोला. त्याला ते माहित नाही. त्याच्याविषयी तो काय? आंधळा आहे, आंधळा आहे तो, बरोबर आहे. आणि तुम्ही आम्ही आता मला डोळे आहेत, तुम्हाला बी डोळे आहेत. मग ज्ञानोबारांनी त्या आंधळ्याची गोष्ट थोडी सांगितली, तुमची आमची सांगितली. याचा अर्थ असा आहे की आपल्याला चिंतामणी म्हणजे हा नरदेह प्राप्त झाला, बरोबर आहे. काय झाला? नरदेह प्राप्त झाला. आता ते काय प्रमाणाच्या बाजू थोडंच बोलायला. प्रमाण नसेल महाराज प्रमाण नाही तर महाराज पुराव म्हणले प्रमाणात नसेल सकळ चिंतामणी शरीर. चिंतामणी ज्याची तुम्ही इथं अपेक्षा केली ती अपेक्षा प्राप्त होऊ शकते, त्याला ते साध्य प्राप्त होतं. या नसतात केले होते याच जन्मी आणि अवघे विठोबाच्या, बरोबर. या देहामध्ये इतिहास इतकं महत्व सांगितलं. तसा हा देह प्राप्त झालेला आहे आणि या देह प्राप्त आपल्याला जे साध्य करून घेता येते ते घेता येतं. इथंच घेता येते, आता घेता येते. अवघड नाही. त्याला त्याचा दृष्टांत आपला, बरोबर आहे. देह प्राप्त झाला आणि याच्यात प्राप्त करून घ्यायचं. मग इथे आल्यावर काय करायचं? आता आलो ना आपण इथपर्यंत, काय करायचं?
काय करतोय अनर्ध्यामध्ये हे आता हे प्रपंचच नाही सांगायचं आपल्याला, हे प्रपंच करतो हे किती केला किती वाढीला, तर यानं काय भरतंय, फक्त पोट भरतंय. यानं काय भरतंय, पोट. किती जरी केला, अहोरात्र केला तरी काय भरतंय, पोट. शिल्लक काही येत नाही. समाधान प्राप्त ज्ञानोबराच्या बऱ्याच ओळ येतात. विशेषविता कोण तृप्त झाला, इंधने नेमाला अग्नी कोठे, ते तृप्तता त्याच्यात होत नाही, तो अपूर्णता आहे. पूर्णत्व हे फक्त परमार्थामध्ये, बरोबर आहे, ज्ञानामध्ये पूर्णत्व आहे. म्हणून ते त्याच्यात आपल्या तिकडे जायचंच नाही, ते आपल्याला ते इकडे एका बाजू सोडून द्यायचं, बरोबर आहे. आपल्या समोर फक्त परमार्थ ठेवायचा, चालून बाकीचं गौण बोलायचंच नाही, सिद्धांतात बोलायचं. तर हा देह प्राप्त झालेला आहे आणि या देहामध्ये आता कर्तव्य करून घ्यायचे. तर निष्ठा जर कर्तव्य करू लागला तरी जमत नाही. निष्ठा करू लागला नाही, त्याला मार्गदर्शन लागतात. जसं त्या आंधळ्याला चिंतामणी आला, पण तो आंधळा असल्यामुळे त्याला वेळ लागला नाही. मग तिथं कोणीतरी डोळस माणूस सांगायला लागतो, किंवा याचा आंधळेपणा काढून टाकणारा लागतो. तर आंधळेपणा काढून टाकणारे कोण असतात? गुरु गारुडी आला धाव, गुरु गारुडी आला धावणे, बोध अमृताचे पाजले पाने, विवेकांजन घातले नयने. सोहम शब्द वाजवी, सोहम शब्द वाजवी नामध्वनी, सोहम शब्द वाजवी नामध्वनी. खूप उंच, मग वचाय उंच त्याला दृष्टांत हळू महाराजांना आता बी दिलं आहे का नाही. आता मी म्हटलं मी टप्प्याटप्प्यानं जाईल तिथं बरोबर आहे की नाही. आता त्याच्या अगोदरची गोष्ट करा. गुरु निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस. आता कोणत्या यमुनेला सरस्वतीला आंघोळीला जायचं, कोणत्या तीर्थाला जायचे, कुठं जायची गरज नाही. तीर्थ आपल्या जवळच येतं. कोणते येतं? शांती क्षमा यमुना सरस्वती. हे तिने काय पुढं, ती पुढे गेलं. ऐका शांती क्षमा यमुना सरस्वती. स्वानुभव आहे आणि तरी पुढे गेले त्याच्या अलीकडे. बरं असू द्या, जाऊ द्या आहे. तिन्ही पदी एकत्र होते. तिथं स्वानुभव हे मुक्त स्थिती, स्वानुभव स्नान हे मुक्ती स्थिती. स्वानुभव. आता इथं आला स्वानुभव. आपण मग याच्यात सांगितलं होतं की अनुभूती म्हणजे स्वानुभव, बरोबर आहे. स्वानुभव म्हणजे निष्ठा, प्रेम. हे कौरक चालायचं, कौरक नाही, त्याच्यावर निष्ठा बनणं हे याला म्हणतात. निश्चयाचे बळन तुका म्हणे त्याची बळ, बरोबर आहे. तर स्वानुभूती त्याने शांती क्षमा यमुना सरस्वती. या यमुना सरस्वती आहेत कोणत्या? शांतता धरणं. एक माणूस काशीला गेला, म्हणले काशीला गेलो, म्हणजे राग सोडायला. काय करायला? राग सोडायला. आता दुसरा माणूस होता जरा, त्यांनी खरंच राग सोडा का विचारावं म्हणे. कुठे गेलो? काशीला. कशाला? राग सोडायला. कुठे गेलो? काशीला. कशाला? राग सोडायला. आता ऐका, तू म्हणतच राहिला. कुठे गेलो? काशीला. कशाला? राग सोडायला. जे त्यानं लाकूड घेतलं पाठीच लागला, तुला म्हणतो राग सोडायला. राग सोडायला आले. हे महत्वाचं आहे बरं. संत महात्म्यांचे संत काय साधी गोष्ट नाही. माळ घातली म्हणजे संत आहे का? धोतर नेसले म्हणजे संत आहे? संतांच्या समध्या क्रियेत सत्यत्व निर्माण झालं पाहिजे. सत्यत्व. त्यांच्या तिकडं राग नको, लोभ नको, ममता नको, नाही का? हे संतांचे लक्षण आहेत. आपण माळ घातली, कपडे धोतर नेसले म्हणजे काय संत थोडं? हे बाह्य सोडले काय, पण अंतःकरणातली जी भूमिका आहे हे संतांचं लक्षण आहे. आता ते बरेच त्याने दृष्टांत दिले. 12व्या अध्यायामध्ये आहे ते, है का नाही?
महाराज म्हणतात अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणेवच निर्मम निरांकार, हे संतांचे लक्षण सांगितले. हे अनुभूती संतांकडे यायला पाहिजे. हे सांगण्यापुरतं नाही काय, ह्या अंगात माणसाच्या धारण झाल्या पाहिजे. असो तर त्या ठिकाणी महाराज नरदेह प्राप्त झाला आणि नरदेह प्राप्त होऊन इतक्यावर थांबत नाही. त्याला नरदेहाचं फल प्राप्त होण्यासाठी संतांची संगती व्हावी लागते. कोणाची संगती? संतांचे. हा महाराज म्हणले जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भयनी रसली खंती. इथं जन्म आलो त्याचे, जन्माला आलो नरदेह प्राप्त झाला तरी फळ प्राप्त झालेलं नाही. जन्म आलो त्याचे, बर मग काय झालं? आजी फळ झाले साचे. साच म्हणजे खरं. काय झालं? म्हणजे तुम्ही सांभाळिले संती भयनी रसली खंती. असं महाराज म्हणले इष्टाची निवृत्ती, अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती ही संतांच्या संगतीत होते. आता अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. अनिष्टाची निवृत्ती म्हणजे ज्याचा नाश पावत असतो, हे त्याची निवृत्ती झाली, त्याच्यापासून आसक्ती काढून घेतली आणि जे इष्ट आहे, इष्ट म्हणजे परमात्मा आहे, त्या परमात्म्यावर लक्ष ठेवलं. आणि तो परमात्मा सत्य साच खरे विठोबाचे नाम बरे. असा सत्य साच असा असं बरोबर. देव असा आहे, देव सत्य समजा जाणार आहे, समजा अनिष्ट आहे. आता त्याच्यातही बरेचसे त्यांनी महाराजांना वर्णन केलेले. आता उजूक सांगितलं ना, साधी शांत, साधी शांत, साधी अनंत, अनादि शांत, अनादि आनंद. थोडं वर्णन म्हणजे इष्ट आणि अनिष्टाची आपण सांगतो. इष्ट आणि अनिष्ट. आता याच्यात नाश पावणाऱ्या वस्तू किती आहेत? आणि न नाश पावणारे. इष्ट म्हणजे ज्याचा नाश कधी होत नाही ती वस्तू, आणि अनिष्ट म्हणजे ज्याचा नाश होतो त्या वस्तू. पण या दोही वस्तूचा वेगळा भाग करणारे कोण असतात? संत असतात. पाणी आणि दूध एकत्रित असतं, पाणी आणि दूध वेगळं करतो. कोण करतो? तो राजहंस करीत असतो, हे का नाही? बाकीच्या नाही जमत, बाकीचा कालवा करतात, हे का नाही? क्षीर विभाग येतो हंस हंसो बको बका, नाही का? महाराज सांगतात सुख हंसो बक हंसो को भेद बक हंस यो, क्षीर विभाग येतो हंस हंसो बको बका. सामान्य जीवाला निवडल्या जात नाही, पण संत मात्र त्याचा निवाडा करीत असतात, निवाडा करतात. आणि निवाडा करणंच हे महत्वाचं आहे. कालवा करणं, ज्ञानोबा म्हणले विधी निषेधाचे खिचते खरोने खाता बुद्धी चेष्टे, ते नाही. ते आज्ञाने जीवाचं कर्तव्य. ज्ञानी जीव ते एकत्रित करीत नाही, अलग असं आहे. निषिद्ध बाजूला आणि विहित बाजूला. विहित निषेध असं वेगळं करायचं असू द्याचं. निषेध असू द्या तुमच्या डाव्या हाताला, विहित असू द्या उजव्या हाताला, संसार प्रपंच असू द्या डाव्या हाताला सांभाळा, परमार्थ उजव्या हाताला सांभाळा. मुख्य कर्तव्य काय या जन्मात आल्याच्या हे लक्षात येणं महत्वाचं आहे. जसं जेवायला आपण बसलो, जेवायला एखादा बेत चांगला असता, समजा असतो ना एखादा पदार्थ त्याचा असतो महत्वाचा. समजा जेवणात भाज्या घ्यायच्या अनेक भाज्या असतात, पण महत्वाचा पदार्थ असतो ना. असं मग महत्वाचा पदार्थ माणूस बाजू होते का समोर होते? समोर जे असो ते समजा, आहे का नाही? आता समजा जे असं ते, आता भाजीन वरण धरा, आपण वरण असतं, फिकं वरण असतं, तडका द्यायला असं जे असं ते असं, ती आपण माणूस जवळ ठेवतो, कोणी हातात ठेवतो? उजव्या हातात ठेवतो. आणि भाजी डाव्या हाताला, नाही का? पोळ्या गुळवणी जर असेल तर गुळवणी उजव्या हातात ठेवतो, आणि ते तिखट भाजी आहे का नाही? आहे. हा तसंच आहे. संसाराला थोडं बाजूला आणि परमार्थ जवळ. जे महत्वाचं आहे ते जवळ ठेवायचं. हे तसं बरं काय सोडायचं नाही. सोडायचं संत महात्म्याने सांगितलं काहीच नाही, फक्त जवळ कोणतं ठेवायचा? महाराज हे तो एक संता ठाई. हे म्हणजे हे तो एक, हे सांगितलं. हे तो एक संता, हे तो एक संतासाठी प्रवचनात बाबा. ठाई हे परमार्थ कुठे सांगितला संत महात्म्याने? ऐका कुठे सांगितला? ह्यो. आता ऐका, फलकट तो
तो हा शब्द लावून गेला. शब्दाच्या संतांचा पहा, संत फलपट तो लांब केला आणि हे तो परमार्थ जुळा, तसा परमार्थ जुळा सगळं हे लांब असं. मी तुम्हाला काय सांगू लागलो, अनिष्टाची निवृत्ती, अनिष्टाची प्राप्ती. इष्ट म्हणजे सत्य वस्तू आणि अनिष्ट म्हणजे निवृत्त होणारे. आता याच्यात तो सांगतो साधे शांत. शांत या शब्दाचा अर्थ नाश पावणे आणि अनंत या शब्दाचा नाश न पावणे. इतकं लक्षात. शांत म्हणजे नाश पावणे आणि अनंत म्हणजे नाश न पावणे. साधे शांत. आता जे निर्माण होतो त्याचा नाश पावतो. आता ऐका, या जगातलं काय काय निर्माण होतं, जितकं दिसतं तितकं जे आहे का नाही. याचं काय होतं, ज्ञानोबराची मुळे जातसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूशेच तस्मात परिहर्यर्थे नत्वम स्वचितो रसे उपजे ते नाशे. ऐका, उपजे ते नाशे नाशे ते पुनरुक्ती दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ही दृष्टी असणं अति महत्वाची बरं काय. ज्ञानोबराच्या होव्या काय साध्या नाही ते, बरोबर आहे. हा संत आपल्या महाराजाने बाबाने यांनी दांडगे बाबाने त्या ओव्यांचा खूप अर्थ जाणून घेतला, ओळखून घेतला, अनुभवात आणला, तेव्हा त्यांचं जीवन समाधीत राहील. समाधान, बरोबर आहे. समाधान. या जगातली किती गोष्ट प्राप्त झाली म्हणजे समाधान माणूस होतो नाही. ज्ञानोबराची एक जर ओवी आपल्या चित्तात बसली तर बस समाधान. समाधान. आणि विचारा वाचने न पविजे समाधान आहे. बरोबर आहे का. ऐका, साधी शांत. साधे म्हणजे निर्माण होणे, शांत म्हणजे नाश पावणे. निर्माण होतो नाश पावतो, बरोबर आहे. आता साधी अनंत. साधी अनंत. साधी या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष हा प्राप्त होतो पण तो अनंत आहे. निर्माण होतो, भजन पूजन केलं की मुखे नाम हाते मोक्ष प्राप्त झाला, बरोबर आहे. साधी निर्माण झाला तो, भक्तीच्या द्वारे निर्माण होतो मोक्ष, पण तो आनंद आहे. कसा आहे, त्याचा नाश होत नाही. निर्माण होतं पण नाश होत नाही. आता तिसरी गोष्ट सांगतो, आदी आदी शांत. आता आदी शांत. आदी म्हणजे आदी अशा दोन वस्तू, अशा 6 वस्तू शास्त्राने सांगल्या आहेत. अनादी 6 वस्तू अनादी आहेत पण महत्वाच्या 2 आहेत. एक ब्रह्म आणि एक माया. ब्रह्म आणि माया हे अनादी. ब्रह्म अनादी आहे आणि माया बी अनादी आहे. पण माया अनादी आहे पण माया शांत आहे. मायेचा सुद्धा बाध होतो असाच अर्थ आहे. त्या अनादी आहेत. या खालच्या गोष्टी करतात त्या अनादी आहे पण या काही दृष्टिकोनातून तिचा सुद्धा काय होतो, आनंद. तिचा शांत आहे म्हणजे नाश होतो. म्हणजे का, कारण ती पहिली नाही ना, आहे का नाही. आहे का पहिले कोठेच चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे. फक्त इतकं एकच आहे. आता पहा, तेथे एक ढालगज निर्माण झाले, तिने पाचोरी ख्याती केली, इंद्रचंद्राशे म्हणे बाहुली, अमरपुरतीची घरकुल. हे नाही म्हणजे ही सुद्धा अनादी आहे. ब्रह्माच्या सानिध्यात येते. या खालच्या गोष्टी करतात ती अनादी आहे पण ती बी ब्रह्मज्ञानानं काय होती, नाश पावतो म्हणजे ती शांत आहे. आता पहा, तेथ एकचलेला तरले जे सर्व भावे मज भजले, तया आईली चथडी सरले, माया जळ. माया ही संपत्ती. दुसरी गोष्ट शरीर आहे, बरोबर आहे. शरीर आहे आणि शरीराची सावली याच्या संग आहे. शरीर आहे की सावली, शरीर आहे की सावली आहे. आता हिचा नाश करायचा शरीराचा, आपल्या सावलीचा. आता सावलीचा नाश करायला काय करावं लागेल, कुठे गेलं म्हणजे हिचा नाश होत, झाडावर गेल्या तिचा नाश होत नाही. मग होत नाही का, शाबाला घाली लोटांगण घातलं. लोटांगण या शब्दाचा अर्थ शरणांगती पत्कारले. अनन्य शरण भगवान परमात्मा बोललं. भगवंत असं अनन्य भगवान परमात्म्याचं पूर्ण ज्ञान झालं, ब्रह्मत्व हे ज्ञान झालं की बस संपलं म्हणजे तिचा नाश होतो. पण आता ऐका, अनादी अनंत अर्थात जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचा नाश होत नाही. मग ब्रह्माचा नाश आहे. बाकीचं समजा घडामोडी होती बरं, ही घडामोडी चट होती, हे चट जाते, चट काही राहत नाही.
पण ब्रह्माचा नाश होत नाही. या बाकीच्या चालय आता त्यात ते रुजून सांगतो मला. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, बरोबर आहे असे काही काही देहाचा बाद होतो. आता या स्थूल देहाचा काय होतो? नाश होतो. शरीर जाता आगवे, हे नाशिवंत स्वभाव आहे, त्याचा स्वभावता नाश आहे. स्वभावता नाश शरीराचा. आता माणसाला केस डोळे वावरतात का? होत चालतात. म्हातारा वावरते का? ते होत चालतात. त्याचा स्वभाव काय, त्याच्यावर रुसायचं नाही, त्या शरीरावर रुसायचं नाही, पण चिंतन सोडायचं. शरीरावर रुसायचं नाही, पण भगवंताचं मात्र चिंतन सोडत, हे महत्वाचं आहे. आता मला सांगू का, हे शरीर आद्रष्टावर अवलंबून आहे. शरीर कशावर आहे? आद्रष्ट आहे. या शरीराला कधी आता मध्ये इथं गादी मिळाली बसायची, इथं गादी मिळाली, उद्या दगडावर बसावं लागल. काय वर लागल? आद्रष्ट आहे ते. आज यानं गाडी आणली मला बसायला, मोटरसायकल, जाताना पायी जावं लागलं. हे विकून गेले तर ऐका, अदृष्ट आहे. मग गाडीवर आलं तर हर्ष मानायचं नाही, आणि पायी चालत दुःख मानायचं नाही. हा प्रपंच आहे, हे आपला प्रवास आहे. या प्रपंचात जर सुख येईल दुःख येईल, रस्त्यानं चालला मनुष्य चढ येईल उतार येईल, चढ येईल उतार येईल. अदृष्ट आहे, त्याच्यावर थांबायचं नाही, पण भगवंताचं चिंतन मात्र सोडायचं. आले भागा ते करीतो कितीतरी प्रमाणात, देव ठेवीन तैसे राहावे. एक नाही कोणे दिवस बैसोने हातेवरे, कोणे दिवस आहे का त्या तुमच्या लक्षात आला. पण देव ठेवीन तैसे राहावं, देव ठेवीन तसं, ही परमार्थाची भूमिका आहे. परमार्थाची आणि भगवंताचं चिंतन सारखं करणं, सारखं चिंतन करणं. चला, का त्याचं चिंतन करायचं? तो अनादि परमात्मा आहे, हे समजलं जातं. मी असं सांगलो, चला, शरीराचा नाश होतो, या शरीराचा नाश होतो. ऐका, 3 देहाचं सांगतो. देह किती येतं? देह किती येतं? 3. वर्णन 3 आहे, तसे 4 आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आता स्थूल देह दिसतो, याला स्थूल देह म्हणायचा, याला स्थूल देह म्हणायचा. आता दुसरा सूक्ष्म देह, तो दिसत नाही, पण कार्यभाग त्याच्यावर समजा चालतो. कार्यभाग त्यानं चालतो. सूक्ष्म देह आहे परिचय तुम्हाला? सूक्ष्म देहाचा? सूक्ष्म देहाचा परिचय नाही आहे, पण सांगितलं नाही तुम्ही. सूक्ष्म देह त्याला लिंग देह सूक्ष्म देह म्हणलेले, अंतकरण त्याला म्हणले. काय? अंतकरण दिसत नाही, नाही म्हणण्याची सोय नाही. अंतकरण, आणि त्या अंतकरणाचे 4 भाग झाले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, बरोबर? याला सूक्ष्म देह म्हणलेले. दिसत नाही, मन दिसतंय का? नाही, पण बेजार करते का नाही? आले तो माझ्या मनात आलं म्हणले, म्हणजे मन आहे का नाही? ज्या अर्थी मनुष्य म्हणतो त्या अर्थी आहे, पण दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणायचा. स्थूल देहाचा स्वभावता नाश होतो आणि सूक्ष्म देहाचा लय चिंतनानं नाश होतो. सूक्ष्म देहाचा नाश कशा होतो? लय चिंतन, त्याला लय चिंतन सांगितलं. लय चिंतन म्हणजे काय? लय चिंतनाची भूमिका अशी त्याने सांगितली, कार्य कारण भाव. कार्य कारण भाव, थोडं लक्षात ठेवा, थोडं लक्षात ठेवा. लय चिंतनाने त्याचा नाश होतो. त्याने म्हणले, घट जे बनतो, घट बनत असतो, तो घट काय असतो? मातीचा असतो, बरोबर आहे? मातीचा असतो. आता त्या मातीचा भाग घट असतो. आता ती माती त्याच्या कोण्या भागात आहे? माती ही प्रत्येक भागात आहे, प्रत्येक भागात आहे. या आणि मन हे बरं, आता समजा असं धरून चला, तो घट आहे का माती आहे? आता त्याचं कार्य आणि कारण लक्षात ठेवायचं. कार्य आणि घट हे कार्य आहे, घट काय आहे? कार्य, आणि माती कारण. माती ही कारण. कार्यक्रम आहे म्हणले, हो बरोबर आहे. काय कारण? मंडपे टाकले, स्वयंपाक चाललाय, पब्लिक बसलेली आहे, हे कार्य. हे काय आहे? कार्य. हे कार्य दिसायला हे कार्य, पण काय कारण? कार्यकार म्हणले दगडू बाबा यांची पुण्य, हे कारण. कारणामुळे एवढं कार्य घडलं. ऐका, माती ही कार्य, घट हे कार्य, बरोबर? घट कार्य आणि माती
कारण कारण तसं हे जग समजत दिसतंय हे कार्य, आणि या जगाला जे अधिष्ठान हे कारण. हा मग आता जसं त्या मातीमध्ये घटामध्ये माती कुठं नाही, प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी. तुम्ही आम्ही इथं नसतो. आता मी पिंपरीत नाही, इथं आहे शरीरानं. हे कार्य कार्य प्रत्येक ठिकाणी नसतं, पण कारण 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 प्रत्येक ठिकाणी. परमात्मा कुठं नाही. परमात्मा परमात्मा पंढरपुरामध्ये विटीवर उभा आहे. परमात्मा इथं सुद्धा आहे. परमात्मा पलीकड सुद्धा, पलीकडे इकडं तिकडं आहे ना म्हणायच्या आधी तो सर्वत्रच आहे. जसं आकाश सर्वत्र आहे तसा परमात्मा सर्वत्र आहे. बरोबर आहे. अरे आता चला, आपण घट अनेक झालो, घट अनेक झालो. मातीचे घट हे तुम्ही आम्ही समजे काय पाचाचा देह अनेला उसाना शेकी लागे त्याचा त्याचे प्रमाण झाले, पण हे घट आहे. पण या घटामध्ये आत्मरूपान परमात्मा कसा आहे, एक आहे ना. एक हरी आत्मा आणि जीव शिव सम, कारण रूपान समजा व्याप्त आहे. बरोबर आहे. कारण रूपानं समजा व्याप्त आहे. उपाधीचं आष्टी भाती प्रिय हे परमात्माचे, आणि नाम रूप हे मायेचे. नाम रूपाचा नाश होत असतो आणि बाकीचं कायम असतो. आता उद्योग समजा लय चिंतनाचं बरं का. आपण इकडं पाहिलं तर हे आकाश आहे, महद आकाश म्हणायचं. याला काय म्हणायचं, महद आकाश. आता या घराला भिंती केल्या, तिकून भिंत तिकून भिंत, आणि मधात सुद्धा पोकळी भाग आहेत, म्हणजे आकाश मधात आहे. पण आता त्याला म्हणण्यात आलं मठाकाश. काय म्हणण्यात आलं, मठ आकाश, कारण त्याला भीती आल्याचं होतं. बरोबर आहे, भिंती आल्या. आकाश आहे बाहेर, आपण त्याला आकाश म्हणतो, महद आकाश म्हणतो. पण आता भीतींचा आकार उपाधी आल्यामुळे त्याला मठा आकाश. बरोबर आहे. आणि त्याच घरामध्ये जर एखादा डेरा असेल, बरोबर आहे, आणि डेरा जर असेल तर त्याच्यात सुद्धा आकाश पोकळी भाग आहे, त्याला आपण घटाकाश म्हणतो. शास्त्राची भाषा आहे घटाकाश. आता ऐका, घटाकाश, मठाकाश आणि महद आकाश किती झाले, 3 झाले. बरोबर आहे. आकाश किती झाले, आकाश आकाश या शब्दानं पाहिलं तर एकच आहे. उपाधीनं जर पाहिलं तर भिन्न भिन्न झालं. उपाधीनं भीतीचा आकार आला म्हणून मठाकाश झालं, आणि घटाचा आकार आला म्हणून घटाकाश झालं. बरोबर आहे. आकाश बदललं का, आकाश तेच आहे, आकाश तेच आहे. आता ऐका, जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि विश्वर चैतन्य. जीव चैतन्य, आता जीव चैतन्य लहान उपाधी केली, कल्पना आहे का, कल्पना अविद्या, तेने झाला जीव. झाला का जीव आहे, शब्द लक्षात ठेवा. झाला का जीव आहे तो, झाला महाराज म्हणले नाही. कल्पना अविद्या तेने झाला जीव, हे शब्द कल्पनेवर चालले, हे शब्द कल्पनेवर चालले. कल्पना जे समजे. आता तुम्हाला एक सांगतो, आता माझं नाव श्रीरंग आहे. आता श्रीरंग हे नाव मुळात एक कल्पना आहे. कल्पना आहे, कल्पना आहे. बरोबर आहे की नाही. आता समजा ही कल्पना आहे माझ्या जर लक्षात आलं तर तुम्ही मला जर समजा 2-4 कमी जास्त शब्द बोलले, आदवा तद्वा बोलले, बरोबर आहे, माझं नाव घेऊन बोलले, आणि माझ्या जर लक्षात ही कल्पना आहे, माझं नाव खरं नाही, मला नावच नाही आहे काशी बोल. उपजल्या बाळकाशी नाव नाही तयाशी, ठेविल्या नावाशी वो देत होते. तुमची आमचे तेच, म्हणजे मोह सांगायला मी आता तुमच्याकडे कसं म्हणून मी सांगायला ना, समजा एकच आलं की एकाच माळीची म्हणे आपण तुम्ही आम्ही समजे. ऐका लक्षात, हे नाव कल्पना आहे. कल्पनेमुळे ही उपाधी निर्माण झाली, त्याला मठा घटाकाश म्हणलं. त्याचा आकार लहान झाला, घटाकाश म्हणलं. वास्तविक आकाश एकच. आता मठाकाश भीतीचा चौभर भाग झाला, याला म्हणले मठाकाश. त्याची उपाधी जरा मोठी झाली, त्याला काय म्हणायचं, कुटस्थ चैतन्य म्हणायचं. बरोबर आहे. त्याने उपाधी धरली अंतःकरणातली, त्याला कुटस्थ चैतन्य म्हणायचं.
आणि आता जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि विश्वर चैतन्य एकच आले. हे तिन्ही एकच आले. आपल्याला भिन्न भिन्न दिसायले पण अंतःकरणाच्या आत्म्याच्या व्यापकतेनं एकच. याला लय चिंतन म्हणत असतात. म्हणून संत महात्मे जे जे दृष्टी दिसे तेथे हा संप्रदाय आपला हे समस्त वासुदेव आयशा प्रकृतीचा उतला या भूमिकेतून चालत असतात. बाबा हे आकाश काय, ते आकाश काय, मठातला आकाश एकच आहे नाही का. तुमची आमची दृष्टी उंच खुज असते. हा म्हणजे अमुक, हा टमुक, हा टमुक, याचे जरा कपडे चांगले आहेत, या राम 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 राम. कपडे मळके असले तर आपण त्याला साधारण ठरवतो. पण आत्म्यात साधारण उंच नीच आहे का, हे बाकीची गोष्ट आहे. पण आत्मा मात्र समजा सामान आहे. म्हणून जे जे भेटे भूत महाराजांप्रमाणे. महाराज म्हणजे राजा असला म्हणजे त्याचं स्वागत. आणि मुंगील का मारायचंय काय? अरे नाही नाही, मुंगी आणि राव आत्म्याच्या व्यापकतेनं अशी भूमिका संतांची. अशा पद्धतीची गोष्ट आहे. म्हणून या मनुष्य जन्मामध्ये झालं का आपलं लय चिंतन झालं का? ते झालं. हा देह झाला. लय चिंतन मनाचा, मनाचा असा की मन त्या ठिकाणी आता राहिलं नाही. मन जे संकल्प विकल्प थांबले, हे लय चिंतन ते संपत जातात. आता राहिला कारण देह. कारण देह म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह जसा आहे तसा न कळणं याला कारण म्हणतात. बरोबर आहे. हा स्थूल देह कसा आहे? स्थूल देह मी आहे का? हा स्थूल देह मी आहे. मग हात हात मी आहे का, पाय मी आहे का, कान मी आहे का, डोळा मी? बरोबर आहे. मग मी कोण आहे? याला ते या विचाराला काय म्हणतात? त्याला लय चिंतन म्हणतात. याचा ज्ञान आता मनुष्य द्यालच मी म्हणतो. आता तुमचा आमचा व्यवहार द्याल धरून आहे, आत्म्याला धरून नाही. संत महात्मे जे होऊन गेले आपले ते रामभाऊ महाराज नाही का, गोविंद महाराजाचे वडील रामभाऊ महाराज, गोविंद महाराज, हे महात्मे आत्म्याला धरून देहाल धरून नाही. आणि साक्षात्कारी महात्मे या योगातले हो. ते म्हणले गोविंद महाराजाची का रामभाऊ महाराजाची गोष्ट म्हणले खायलाच नाही, गरिबी परिस्थिती, लेकर बरं खायलाच काही नाही. काय करा? जेच म्हणले घोड्यावर बसले, कुठं तरी एका रानात गेले आणि भागवत सोडून वाचित बसले. भागवत सोडून वाचित बसले आणि एक माणूस आला आणि त्यानं धान्य आणलं गाडी बायला टाकून. हाय भगवान परमात्मा का लांब थोडाच आहे. आपण त्याला लांब केलं. आपण लांबचे जवळ केले. जवळच हे सोयरे धायरे आपले नाही, पण यायला काय केले आपण? हे आमचे, हे आमचे, ते आमचे. आपण यायला जवळ केले. आणि देव खरं जवळचा कोण आहे? देव आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जेवा. ही संतांची भूमिका बरं का. ऐका. तर अशा पद्धतीचे ही ठिकाणी त्याला लय चिंतन सांगितलं. आता कारण देह, कारणामुळं ह्या गोष्टी घडल्या. कारण त्याला देह स्थूल देह कळाला नाही, सूक्ष्म देह कळला नाही. जास्त म्हणून सूक्ष्म देह आलोच मी धरून चालतो ना, आहे की नाही. मी आलो. आता समजा आपला एक व्यवहार पहा, ज्ञानोबराच्या दृष्टिकोन पहा. आपण काही माणसं स्थूल देहावर थांबले, काही माणसं सूक्ष्म देहावरच थांबले. बरोबर आहे. या दोहीचे अज्ञानातच थांबले. बरोबर आहे. पण ते अज्ञान जाणं, तर हे अज्ञान कुठे जात असतं? तर अज्ञान जात असतं जिथं ज्ञान असतं तिथं. बरोबर आहे. अंधकार कुठं असतो? अंधार जिथं उजेड नाही तिथं. जिथं उजेड, आता सूर्यनारायणाचा उदय झाला, आता इथं अंधार नाही. जिथं संत महात्मे असतात तिथं संतजवळ असते ज्ञान. काय असतंय? ज्ञान असतं. आणि तिथं ज्ञान असतं म्हणून तिथं अज्ञान नसतं. मग जिथं अज्ञान नाही तिथं आपण जावा. मग पण तिथं कसं जावा? तर महाराज म्हणले तदविधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया. आता इथं भाग सांगितला. तुम्हाला ते सहजासहजी मिळणार नाही. सहजासहजी मिळणार नाही याचा अर्थ तुम्हाला त्याचा हेतू धरावा लागेल, काहीतरी करावं लागेल नाही का. आता हे कार्यक्रम करायचा तर यायला 8 दिवसापासून त्याची तयारी करावं लागली. तो हे सजावट, हे समजा आनंदी आनंद, बरोबर आहे. केल्याशिवाय होते का? करावं लागतं. बरोबर आहे काय? करावं लागतं. आणि ज्ञानोबरांनी याच्याबद्दल काही गोष्ट नाही म्हणले सहजासहजी होत नाही. संतांची भेट का सहजासहजी होती काय? म्हणजे फोन केला की महाराज या. हे निसते महाराज संत नाही. तसं तर महाराज म्हणले महाराज म्हणून नाही. महाराज त्याला बुवा म्हणा. काय म्हणा? बुवा.
आणि बुवा बुवा हा शब्द फसवागिरीचा आहे. बुवा हा शब्द बुवा भेळीतोय. बागुल बुवा आहे का? म्हणजे बायामध्ये बागुल बुवा. बुवा म्हणजे भेळीतो, खरा नाही. हा मग तसं या बाकी राहतात. आमच्या सारख्या दिसतं बुवा म्हणा. महाराज पण म्हणून नाही. महाराज काल म्हणा. राजा आणि महाराजा. ऐका, राजाच्या ताब्यात देश असतो. राजाच्या ताब्यात देश, तो महाराजा नाही. आता मोदी सरकार राजा आहे तर कोण आहे? मोदी सरकार राजा नाही, ते सेवक आहेत. बरोबर आहे. तुम्ही म्हणतो कसं काय? पण त्याच्या वरचे ते कोण आहे? दुसरी एक बाई आहे ना, अधिकारी. हा, ते राजा आहे. त्यांच्या आदेशावर कार्यभाग चालवणार आहे. ते आलं का लक्षात? आता राजा देशाचा राजा असत, पण महाराजा, आणि महाराजा कोण हो? ज्याचं मन ताब्यात आहे त्याला काय म्हणा? महाराजा. ऐक रे मना तुझ्या सोहिताच्या खुना, ज्याचं मन मना भौमत भक्तो मध्याची माम नमस्करो मामे वैशेषिक महात्माना मत परायणा. हा, ज्यांचं मन ताब्यात आहे. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाय वरे. ऐका ऐका, त्याला महाराजा म्हणा बरं का. म्हणून आमच्या सारख्याला महाराज बी म्हणून नाही. संत तर नाहीच. संत, हा, संत कोणाला म्हणत असतात? जे सत्यवरतीवर चालतात. सत्य ज्याच्या ध्यान आहे का नाही? हा, सत्य तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत निनती काही टाणाटोना नामचिंतना, दुसरं काही ध्यानात नाही. त्यांच्या काही ध्यानात नाही. हा, त्यांना म्हणू जाऊ संत. फक्त देव ध्यानात आहे, विषय तो त्यांचा झाला नाराय. ऐका, अशी गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी तर काहीतरी करावं लागत असतं. मग अदुगर केल्याशिवाय पुढचा पेर. आता हे काय लसूण लावलं का? कांदे येतो ना. हा, कांदे येत होते. हे लावले तेव्हा ते पुढे फळ होईल का नाही? बी टाकलं, बरोबर आहे, तेव्हा त्याचे काय होणार? कांदे होणार. ज्ञानोबराचे मोय दिले. अदुगरचा काल आपला करावा लागतो, तेव्हा वर्तमान येतो, आणि वर्तमान आला की भविष्यकाल येतो. बरोबर आहे. अदुगरच नाही केलं तर कसं मिळत? ज्ञानोबराले हाता चेंडू भूमी हानी जे. ज्ञानोबराले हाते चेंडू भूमी हानी जे, हे नोहे तो हाता आणि जे. जैसे क्षेत्री बी विखुरी जे, परी पिकी लक्ष. पिकी लक्ष, पिकावर लक्ष आहे. म्हणजे त्या माणसाला चेंडू असा भूमीला हाणला. भूमीला हाणायसाठी नाही हाणला, तो हातात येण्यासाठी हाणला. असा हाणला म्हणजे सोच पक्का हाताला काय आला? तो आला. भूमी पीक विखुरुजे. बरोबर आहे. आता यायला समजा एक कांदे लावले, कांद्याचं बी का गहू धरा काही धरा, आपण ते म्हणजे जमिनीमध्ये टाकलं. बी काहून टाकलं? बी तर होत, का टाकलं? ते टाकलं नाही त्याच्यापासून जास्त हाताला यावा. भूमी बी विखुरुजे, नाही का? पुढं काय? पिकी लक्ष, म्हणजे थोडं टाकलं की, पण अदुगर करावं लागतं. अदुगर केले होते याच जन्मी, अदुगर करावा लागतं. असे बरेचसे ज्ञानोबराचे होय. म्हणजे अदुगर करावं. तुमचा पहिला भूतकाल जो आधी त्याला खर्च करावा लागतो, तेव्हा ती वस्तू मिळते. असं ठरवून चला. हा, उजक ज्ञानोबराने कोणतरी हरपले देखावया. जय हा, जैसा आदर करी जे दिया, शाखा फुले फळ यावया सिंचीजे मूळ. शाखे फळ यावया सिंचीजे मूळ. जैसे हरपले ठेविले देखावया. ठेवलेली वस्तू आपण, पण अंधार आहे. बरोबर आहे. आणि मग म्हणले, अहो आम्हाला ते दिवा उजळा नाही, काच उजळा, दिव्याची वात वरी करा, उजेड करा. आदर की जे दिव्या. कशाची भानगड? आपण ठेवलेली वस्तू आहे ना. मग ना, नाही म्हणजे आपण जरी ठेवलेली असेल, अंधार आहे, त्या अंधारातली वस्तू तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी ते दिवा काच उजळा, दिव्याची वात मोठी करा, मग त्या दिव्याच्या साह्याने तुम्हाला ती वस्तू सापडेल. बरोबर आहे.
आदर कीजिए दिव्या शाखा फळ यावया, या लिंबूनी वरी फळ येण्यासाठी, फळ वर येत ना, येण्यासाठी काय करावं लागल? बुडाला पाणी घालावं लागल. आजवर म्हणले का हो, आणि याला तर काय बुडाला येणार आहे? बुडाला नाही बघ, वरी येते म्हणले फळ, त्याला वरी फळ आहे इथं करावं लागतं तेव्हा ती वरी मिळत आहे की नाही? तसं शाखा फळे यावया, असे ज्ञानोबा आहे. तैसा प्रत्यपाद ईश्वरो, तो व्हावया लागे गोचरो. श्रुतीचा निरंतर अभ्यास केले तो विश्वर जगव्यापक परमात्मा असण्यासाठी म्हणून शास्त्र प्रमाण संत महात्म्यांची सेवा हे असे ही सुद्धा तीर्थ आहे बरं काय. हे आता ही जी यांची जी आता पुण्यतिथी करतात हो एवढा पूर्व काळ आहे. महाराजांनी सोम सूर्य ग्रहणे योनी करती प्रावरणे का माता पितरे मरणे अंकित जे दिवस. पूर्वकाळ सांगते सोम सूर्य ग्रहणे, सोमोती अमावस्या, सोमोत्या अमावस्याला दान धर्म अन्नदान देणं हरिनाम करणं मोठा पर्वकाळ. जो सूर्य सोम सूर्य ग्रहणे, ग्रहणाच्या दिवशी दान धर्म अन्नदान नामचिंतन जितकं होईल तितकं हा पर्वकाळ आहे. आणि आई वडील आपले जे बाप वडील जातात त्या भूमिके दिवशी अन्न त्यांची पुण्यतिथी साजरी, हा सुद्धा काय पर्वकाळ फार महत्व आहे. कपिला षष्ठी येते 60 वर्षाला, ही कपिला षष्ठीची आज असं आहे. मोठी दिवाळी सण हाच आहे. संत साधू संत येते घरा आणि तोची दिवाळी अंतकरणामध्ये याची असणं पण करावं लागत असतं तेव्हा ती फल मिळतं. आपला ज्ञानोबाची मुळे सांगितले आपण आहे की नाही अशा पद्धतीचं. तर त्या ठिकाणी मग ही करीत चाललं लागतं. तर इथं म्हणले तदविधी प्रणिपातेन, आता इथं सांग तदविधी प्रणिपातेन, तदविधी म्हणजे नियमात, प्रणिपातेन प्रश्नेन, प्रणिपात म्हणजे नम्रता. संताकर काय कठोर यानं ज्ञान मिळत नसतंय. काही गोष्ट आता सांगा शेजारण्याच्या इथून आणायचे ताक कसं बोलावं लागल? गोड बोलावं लागेल का नाही? ते इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचं. सासूबाई सांगितलं सोनबाई जाय म्हणले शेजारण्याची रई लागली, तुम्ही माझं गोष्ट एक नाही सांगितलं हे की नाही? शेजारण्याची रई लागली घेऊन ये. ती गेली आणि गेली दुर्जत उभी राहिली. आता ती बाई आत होती आणि हिला काय वन सावलीमुळे दिसलं नाही. कोण आहे ग? सोनबाई म्हणा मी अमुकजी टमुकजी आहे. कशाला गेली? ताकाला गेली. ती म्हणजे तू एका डोळे फुटले का? गेली कशाला? ताकाला. आणि तिला बोलायला तू एका डोळे फुटले का? तुला का दिसना का? आंधळी झाली का? एवढी मी आले. अगं तू केवढी आली ती माहित नाही म्हणते. आहे ना माहित नाही ना. मग कोणीकडे आलती म्हणे ताक नाही झालं जाई म्हणे. आता रवी तिने लावलेली होती. सासूबाईने पाहिजे गेली आणि तो सासूर चटणी वाटून ठेवली कढी करायची. सासूबाई म्हणते आणली का ग ताक? नाही म्हणे. ती म्हणे रईच नाही लावली. आम्हाला देखत रई लावली म्हणून तुम्ही रई नाही लावली. पण हिला माहित आपलं सोनोडू कसं आहे. ती म्हणे का ग तू काय म्हणली? काय नाही म्हणे. तिने विचारलं कोण आहे? नाही म्हणलं तू एका डोळे फुटले का? म्हणून अशा ताक मिळत असते का? अगं तिथं नम्र भाव. मग ऐका थांब म्हणे. अगं तुला व्यवहार नाहीत म्हणे. व्यवहार आपलं काम भागायचं करायचं असतं आहे का नाही? द्यायचं असते औषध पण गुळ दाखवून करायचं असतं आहे का नाही? मग तशीच गेली ती सासूबाई. तिचं लेकरू दारी खेळत होतं. ते इंगळे महाराज सांगायचे तिथं बली ढेरी टप्पूच्या टप्पू वाजत आहे का नाही सांगायचं. म्हणले काळ्या जमिनीत पडत ओळखू येत नव्हता. असा ते तिचं लेकरू दारी खेळू लागलं. तिनं लगेच कडल घेतलं. वंश म्हणते. वंश कोणाला म्हणते? वंश काय भावजेल का नंतर म्हणते कोण ते वापरायची भाषा. म्हणजे का ग बाई काय? अगं सोन्यासारखं लेकरू. तसं तर चांदीसारखं म्हणायसारखं नव्हतं ते. सोन्यासारखं लेकरू. आताचे लोक गाड्या काय स्वतः हाणत नाहीत. काय भरा गाड्या त्याच्या त्याला भान नाही. लेकरू सोन्यासारखं रस्त्यात हो म्हणे थोडी कामात गुंतली होते. नाही लक्ष ठेवून लेकरावर म्हणे लोक सायासन कोणीकडे आता नाही सहज आता सहज गेली का? सहज आलते म्हणे. आता ऐका पण हिनं काय केलं? लेकरू उचलून घेतलं. लेकराला सांभाळा असं तसं म्हणून कोणीकडे आल्याने सहज आलते. टाकण्या म्हणे माय मी आता काय आणले नाही. महज गिलास नाही म्हणे. गिलास नाही जग 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 भरून गेलं होता.
व्यवहारातली जर गोष्ट अशी मिळती इथं ज्ञान घ्यायचंय तर ज्ञान काय साधं मिळत असते का? परिप्रश्नेन सेवया, तिथं महाराज म्हणले सेवा करावं लागते. तद्विधी तद्विधी उपदेशिते ज्ञानम ज्ञानेनं, तर मग ते उपदेश करतात आणि ते ज्ञानेनं तत्वदर्शना, ते तत्वदर्शी असतात म्हणजे आत्मदृष्टी असतात, देवाची दृष्टी असते, या बाह्याची दृष्टी त्यांना नसते. असेच ते तत्वज्ञ असतात, ते मग ज्ञान देत असतात. म्हणले महाराज इथं संताचं सांगितलं नाही तत्परिनिपातेन परिप्रश्नेन सेवया तद्विधीनं दर्शन ते ज्ञान देत असतात. मग ते कोण असतात? ते झाले ते ज्ञान पैगा बरवे. आता ऐका, आता आपला 1 तास झाला महाराज, 1 तास झाला शेवेला, 12:30 वाजले हे काय. त्याकडे ज्ञान असतात, ते ज्ञानाचा पुरवठा तिथं सेवा हा दारवंटा स्वाधीन करते सुभटा ओळखून. आता तिथं सेवा संतांची सेवा करावी लागत असते, त्यांच्याकडे ज्ञान असतं आहे का नाही. आता ते ज्ञान असतं बरं का. आता चटकन सांगतो तुम्हाला, ज्ञान संतांकडे असतं ज्ञानाचं, आणि ती जे ज्ञान सांगतात ते काय ज्ञानाचं असं गथोडं उचलून तुमच्याजवळ येत नाही, असं गथोडं उचलून देत नाही. आता ऐका, महाराज म्हणतात मुक्ता ते निर्धारिता. चटकन सांगतो, मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, आणि दीपे दिसे पाहता आपली वस्तू. आता आपल्याला चटकन सांगायचं. आता ज्ञानाचं सांगितलं तुम्हाला, सत्य आणि असत्य याच्यातला निवाडा होणं याला ज्ञान म्हणत असतात. ज्ञान या शब्दाचा अर्थ आपली जी वस्तू ती आपल्या लक्षात येणं याला ज्ञान म्हणत असतात. तर संत काय म्हणतात? मुक्ता ते निर्धारिता. जो मुक्त माणूस असतो, महात्मा असतो, त्या दरुशने प्रशांती असे पूर्वी ज्ञानोबा सगळं ते तीर्थाचे रावा सगळ्या दरुशनी प्रशस्तीशी ठावाशी पूर्वी ज्ञानोबा राहायचे. चला आला लक्षात. तर ते महाराज म्हणतात मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. जे मुक्त झालेले असतात ते त्या आनंदापर्यंत पोहोचलेले असतात, आणि त्यांचं जर आपल्याला दर्शन झालं तर त्यांच्या दर्शनानं आपल्याला सुद्धा मिळत. मग ती आपली वस्तू कोणती देतात हो? तर ज्ञानोबारायने असं सांगितलं, दीपे दिसे पाहता आपली वस्तू. आता इथं त्याने सांगितलं वस्तू आपलीच आहे, पण आपल्याला माहित नाही, अंधार आहे तिथं, म्हणजे अज्ञान आहे. मग ती अंधारातली वस्तू, अज्ञानातली वस्तू आपल्याला दाखवितात. जसा तो दिवा आहे, वस्तू आपलीच आहे. दिवा हातात न्याला की तो दिवा आपल्याला वस्तू देतोय का दाखवितोय? वस्तू दाखवितोय. वस्तू कोणाची आहे? आपलीच आहे. पण अंधकारामुळं, अज्ञानामुळं नाही का ती आपल्याला माहित नाही. मग दिवा काय करतो? दाखवतो. आता ऐका, आता इथं जे दिव्याचा दृष्टांत दिला म्हणजे गुरु सुद्धा दिव्याच्या ठाई झाले. गुरु सुद्धा कोण झाले? दिव्याच्या ठाई. संत कोण झाले? दिव्याच्या ठाई झाले. जसा दिवा वस्तू दाखवतो तसे संत गुरु आपल्याला वस्तू दाखवतात. मग ती दुसरी दाखवतात का आपली दाखवतात? आपली दाखवतात. वस्तू आपलीच आहे का नाही? वस्तू आपलीच आहे. तसं जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, संत मग आत्मेत काय दुसरी वस्तू दाखवत नाही, पण याच्यातलं जी बाजू काढतात ती आपण देहाला जे मी म्हणायला लागलो तर ते म्हणतात बाबा तू देह नसून देहातला तू आहेस. काय? घर आपण नसून घरातले आपण आहेत. बरोबर आहे? याला लक्षात. देह आपण नसून देहातले आपण आहेत. आता याच्यात व्यवहार पहा. कशा मी पायानं चालत आलो, माझा पाय, माझा हात, माझा कान, माझे डोळे. आता माझा हात हात वेगळा झाला आणि माझा म्हणणारा वेगळा झाला. या बोलण्यात काय आलं? द्वैत आलं. एक नाही ते. मी हात म्हणायला का नाही? काय म्हणतो? माझा हात, माझा पाय. म्हणजे माझा हात म्हणलं की हातापासून माझा म्हणणारा वेगळा. मग तसा माझा देह म्हणतो. बरोबर आहे? म्हणजे देहापासून माझा म्हणणारा वेगळा आहे, आणि माझा म्हणणारा आहे तो हृदयस्थ परमात्मा.
तो कोण आहे? परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविल. बरोबर आहे, शास्त्र असं बोलतो बरं काय. तसं मग संत महात्म्यानं काय केलं की तुम्हाला बाबा हे शरीर पंचमहाभूताचं आहे, हे पंचमहाभूत तुम्ही नाही. काय तुम्ही जे आहे ते तुम्हीच वस्तू आहे. काय रे तुम्हीच आहे. त्यांनी असं सांगितलं. पण आपण काय करतो, या मनाच्या हिशोबात चालतो बरं का. आणि मनाच्या हिशोबात चालल्यामुळं संत महात्मे सांगतात, आता मायेचा अल्बम आहे, मायेचा काय आहे अल्बम, आणि कर्माचे चित्र बरं का. मायेचा अल्बम, कर्माचे चित्र, आणि ते समजे चित्र कशावर उमटतात? मनरूपी पट्ट्यावर. हा समजा जे खेळ चालू आहे कशावर? मनावर चालू आहे. समजा मनावर समजा मनावर चालू आहे. समजा जे खेळवर का महाराज असेल काय असेल हे कशावर चालू आहे? समजा मनावर आहे. सुख दुःख कशावर आहे? मनावर आहे. अज्ञान ज्ञान कशावर आहे? मनावर आहे. मोक्ष आणि नरक कशावर आहे? मनावर. हे समजा मनावर आहे. समजा गोष्टी मनावर आहे. कारण देह जड आहे आणि आत्मा चेतन आहे. आत्म्याला काय ह्याचीच गरज नाही. पण मधा जे चालू आहे हे कशावर चालू आहे? हे मनावर चालू आहे. आणि महाराज सांगतात हा मायेचा अल्बम आहे. अल्बम म्हणजे पुस्तक म्हणतात. आणि मायेचा अल्बम, कर्माचं चित्र, तिथं कर्माचे चित्र आहेत. जसं केले कर्म झाले ते कर्माच्या भूमिका त्याच्यावर उमटत असतात. कर्माच्या बस त्याच्यावर चालतं ते. आणि मग हे चित्र उमटते मनरूपी पट्ट्यावर. बरोबर आहे, आलं काय. आता ह्या इतक्या जरी गोष्टी असतील, सिनेमा पाहता तुम्ही नाही म्हणजे पहिल्या पाहत असताल का नाही? हा पहिल्या पहिल्या तरी ऐक. हा तिकडे ते असतं ते मन, ते पट कोणकडे असतो? पट समोर असतो. बरोबर आहे, पट समोर असतो. आणि ते चित्र पाडायची मशीन पाठीमाग असतो. चित्र इकडे असतात त्या पटावर. बरोबर आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला जर बीडीच्या इस्तू असला तर चित्र येतं का? ती समजा कल्पना आहे. ऐका तसं पण तो पट कर्म बरं का मायेचा अल्बम. पण याला फोकस देणारा कोण असतो? आत्मा असतो. फोकस देणारा कोण आहे? आत्मा आहे. त्या आत्म्याचा जर फोकस म्हणजे लाईट जर त्याच्यावर पडला तर हे समजा उमटत. बरोबर आहे, हे समजा. हा मग ते टीव्ही पिक्चर एकच आलं, एकच आलं. हा तसं आहे आपलं. आता इथं आपला मन, बुद्धी आणि आत्मा. बुद्धी आली का अंतःकरण त्याच्यात आलं. मन कळलं काय, बुद्धी बरं काय, आणि आत्मा. आता या शरीराचा समजा जो व्यवहार होतो हा कोण होतो? मनाकडून होतो. वजरलं जायचं, पायात मनात आले की पाय चालले, हे समजा व्यवहार कशाकडून होतो? मनाकडून होतो. मन बरोबर आहे. पण आता मन संकल्प विकल्प करतं, पण मनाला चाचना देणारी बुद्धी चेतन, हे करायचं ते करायचं, हे करायचं ते करायचं. आता ऐका, मन असत, बुद्धी असत, शरीर असत, मन असत, बुद्धी असत. पण या बुद्धीला, मनाला आणि शरीराला समधी चेतना देणारा आत्मा आहे. कोण आहे? आत्मा आहे. याच्यातला आत्मा जर गेला तर शरीर जागी पडत. मग त्याला पाय नाहीत का चालायला? पाय आहेत पण काय नाही त्याला. आता मन नाही. मन गाव नाही, आत्मा त्याच्यात नाही. बरोबर आहे. हे स्थूल देह पडा, सूक्ष्म देह पडा, आत्मा गेलाय, हे का नाही. मग आत्मा महत्वाचा आहे. ते एक रामायणातली कथा भाग आहे. रामप्रभूनं त्या वालीला मारलं. वालीला का? सुग्रीवाचा भाऊ कोण? वालीला मारलं. आणि तारा शोक करीत आली. चटकू शकतो, आपला टाइम द्या. आणि ती रडू लागली. वालीच्या प्रेतल पाहून रडू लागली. देवा तू कसं केलं, देवा तू कसं केलं, तू काऊन असं केलं माझे पती. आता राम होते ते अधिकारी, ते म्हणले ताराच ना, कोणासाठी रडते तू? म्हणजे माझ्या पतीसाठी. कोणासाठी? हे काय तुझा पती? त्याचं शरीर पडेल होतं ना. हे काय तुझा पती? नाही पण देवा त्याच्यात आत्मा नाही. मग आत्म्यासाठी रडते म्हण ना. काय आत्म्यासाठी?
नाही देवा. म्हणजे आता इतक्या दोन बोलण्यात सांगणारा देव आणि ऐकणारे अधिकारी होते ती. चटकन तिच्या लक्षात आले, अरे खरंच हे नाही, हे नकले. खरा कोण आहे? परमात्मा आहे. परमात्माचा सच्चित आनंद घन आहे. त्याच्यासाठी रडायचं काम नाही आणि याच्यासाठी रडणं हे टिकणारच नाही का होत. बरोबर आहे. शरीर हा शरीराच्या दृष्टीने झाला, पण आत्म्याच्या दृष्टीनं आत्मा वेगळा आहे. हे चटकन तिच्या लक्षात आलं. बरं का, असा आत्मा हा फोकस माणसाचा असतो. तर माणसाच्या प्रत्येक लक्षात यावा की जी समजी क्रिया चालवितो तर कोण करतो? देव करतो. इतकं कळलं डॉक्टर साहेब, बस झालं. हे समज कोण करतो? देव करतो. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो, झाला परमार्थच झाला. इतकंच देव करतो बस. आणि काय करायचं नाही, आपला खुशाल प्रपंच धंदा करायचा. याच्या दोन गोष्टी आता सांगतो. म्हणले मग आम्हाला तशा संतांची भेट तुम्हाला होईल, पण अदुगर करावं लागलं. जसं शेतात पीक आणायचं असलं पेरावं लागतं, तसं नामचिंतन अदुगर. आता काय आलं? आता नामचिंतन सांगतो चटकन. नामचिंतन बरं म्हणले. नामचिंतन हो, नामचिंतनानं साध्य प्राप्त झालं. आता नामचिंतन ज्ञान प्राप्त होतो, नामचिंतन साधन. ऐका, आणि ज्ञान झाल्याच्या नंतर नामचिंतन साध्य. म्हणजे अदुगर आहे नामचिंतन आणि नंतर आहे नामचिंतन. दोन्ही गोष्टी ते. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तर हे बहुता जन्मी जोड जोडे, नाम तुझे वाची शातोडे, समागम घडे संत. काही माणसं म्हणतात ती सगुण भक्ती नाही. इथं ज्ञानोत्तर भक्ती सांगितलेले. आता ऐका, कीर्तनाचे, नटनाचे, नाचणे, व्यवसाय प्राचिताचे, जे नामच नाही पापाचे आयशे केले, हे संत पा म्हणले कृष्ण विष्णू हरी गोविंद. ज्ञानेश्वरीत कुठं नामचिंतनाचा उल्लेख नाही, पण इथं महाराज भगवान परमात्मा सांगत कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध. आता ऐका, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाय. इथं आला अध्यात्म. इथं काय आलं? आदर. माझी आत्मचर्चा. आत्मा अनात्मा. अनात्मा म्हणजे नाश पावणारा आणि आत्मा म्हणजे हे नाही. आणि त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार. आता भोळ्या पाठात काय माणसं हरिपाठ होते, त्रिगुण हा आसार, निर्गुण आसार, समजा असं. पण भोळ्या पाठात काही जमते. पण शब्दरत्न जर पाहिले, त्रिगुणात्मक जे जगत आहे हे कसं आहे समजा आसार. या जगाची जी वस्तू असत ती समजी आसार. देह सुद्धा आसाराला, हे समजा आसाराला. फक्त आत्मा परमात्मा असणारा तो सत्य हे नामचिंतनातून कळतं. म्हणून एवढंच महत्वाचं संत महात्म्याचं सांगणे, तुम्ही भगवंताचं नामचिंतन सतत करीत राहा. ज्ञान झाल्यावर नामचिंतन, ज्ञान व्हायच्या अगोदर बी नामचिंतन. झाड जगविण्यासाठी पाणी घालायचं आणि उजूक टिकून वाळू नाही म्हणूनही बी पाणी घालायचं. दोन्ही गोष्टी. तसं नामचिंतन वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला खूप सांगितलेले, खूप भगवंताचं नामचिंतन. मग जे नामचिंतन आपल्या इथे खूप मोठं अवघड आहे, या देवाचं करावं त्या देवाचं करा. आता जास्त मी सांगितलं, आपला टाइम झालेला आहे. आता खूप आहे. आपली ज्या देवावर भावना असेल, काय देव एकच आहे, कोणता अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरे. एकच परमात्मा आहे. त्याच्या समजा अवताराच्या राशीत महादेव असेल. आता म्हणजे महादेव मोठा का विष्णू मोठा, इथे जास्त दोन गोष्टी आहेत, है की नाही? शैव आणि वैष्णव या दोघे चालले पाहिजे. दोघे येत नाही बाबा. तुम्ही म्हणले एक माणूस, एक चटकन सांगतो. एक भक्त गेला गुरुकड, म्हणजे महाराज मला भजन सांगा, देवाचं भजन कोणतं करू? ते म्हणले कृष्णाचं भजन. आम्हाला भजन झालं कृष्णाचं. पूजा म्हणले महादेवाचं कर. काय पूजा काय सांगितली? महादेव. भजन कोणा सांगितलं? एक म्हणजे दोन कसं काय? हा, हे दोन कसं काय? अरे म्हणजे ते दोन नाही, तू म्हणायलाच दोन. हे दोन नाही, कारण महादेवाचा ईश्वर कोण आहे? प्रभू रामचंद्र, कृष्ण धरा, कृष्ण परमात्मा. महादेवाचा एक नाही, कृष्ण स्वामी, आणि कृष्णाचा स्वामी महादेव. रामन ते एकच, राम अवतार एक नाही. अवतार भिन्न भिन्न असतील, पण एकच परमात्म्याचे. तुमचे 10 अवतार सांगले, दो भूचर, दो जलचर, दो विप्र, दो राजा, बौद्ध कलंके, भक्तन के काजा. हे 10 अवतार सांगलेले. तसे 24 अवतार परमात्म्याचे आहेत, पण हे 2 महत्वाचे सांगितले. 4 हे 10, आणि 10तून 2 महत्वाचे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे. आता उचूक त्याच्यात 2 रामकृष्ण हरी मंत्र सांगितला. राम म्हणजे आचरण, कृष्ण म्हणजे ध्यान, आणि आनंद म्हणजे हरी.
आले तिन्ही बी याच्यात आले. सत्वर उच्चार प्रल्हाद मला उधावा लागला तर रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काय काय जे म्हणायचं ते म्हणा, पण एका देवाचं म्हणा. उदुक सिद्धांत असा एकदा याचं आणि एकदा त्याचं, ना तर मग एक समध्यात एकच पहा, समध्यात एकच देवा महादेव बस, हे हरकत नाही. मग प्रत्येक ठिकाणी महादेव पाहतो. आलं भिन्न भिन्न करू नका. याच्याबद्दल आपल्या नर हरीश होणारच आहे का नाही. देवा तुझा मी सोनार, नर हरी सोनार. आलं का याच्यात ते एका सोनार चटकू गोष्ट मला माहिती पण सांगतो आता टाइम झाला. नर हरी सोनार एका सावकाराला म्हणजे पांडुरंगाला करदोडा करायचा आणि मग कोणता हो सोनार इथं चांगला म्हणजे नर हरी सोनार चांगला उत्कृष्ट बनवतो. मग हे गेले त्याच्याकडे म्हणजे महाराज हो नर हरी सोनारा आम्हाला पांडुरंगाला करदोडा करायचा, तुम्ही फार जोरदार करता म्हणले. हो करतो म्हणले, पण तुम्ही माप आणा म्हणले. ते म्हणले तुम्ही चला ना म्हणले, मी त्याला पाहात, तू पांडुरंग पण म्हणे मी त्याला पाहात नाही, मी म्हणजे महादेवाचा भक्त, तुम्ही माप आणा. आता देवाच्या लक्षात आलं याच्यातला भेद काढून टाकायचा आहे नाही का. त्यानं माप नेलं असं मन गाठ मारून आणा म्हणजे तो काय ते हे नव्हते ना, ते गाठ पाडली नेलं म्हणजे असं. त्यानं तसा तोंत बनवला, जा घेऊन म्हणले. त्यो नेला पण महाराज जसं होतं पांडुरंग झाला जरा मोठा, मग पांडुरंग झाला मोठा. ते 4 बोट कमी पडायला म्हणले, महाराज लहान झाला. कस काय लहान झाला, तुम्ही बरोबर गाठ मारून आणा आणि मग सोबत नेलं, जाऊ देव झाला लहान, एकदा मोठा एकदा लहान. करशील तरी हे काही तर लहान होतं ते मोठा होत. चला तो होतो लीलाधारी परमात्मा आहे तो. चला मग आता त्याला लीला दाखवायची, फक्त याचा संशय घालवायचा. अरे तू असा द्वैत का धरतो, द्वैत नाहीच ना. हरिहरा भेद आणि नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेची ठाई. पण त्याच्या लक्षात येणं. मग या शावकाराने विनंती केली, महाराज तुम्ही असं करा, तुमच्याच हाताने एकदा माप घ्या बरं. म्हणले मी पाहत नाही, मग डोळे लावून घ्या म्हणले. त्याने डोळे लावून घेतले आणि गेला. असं पाहायला तर त्याला त्या महादेवाची पिंड दिसायली, लिंगण ते. अरे म्हणे हे तो महादेवाचे लोक पांडुरंग पांडुरंग म्हणतात म्हणे, हे तो महादेवाचे म्हणजे डोळे उघडे पांडुरंग विटीवर. अरे त्याचा संशय गेला. संशय तसा तुमचा आमचाही संशय जायला पाहिजे. देव एकच आहे, साखरचा दृष्टांत दिला आहे का नाही. कार्यानं भिन्न भिन्न होत असं पण गोष्ट एकच आहे ना, आहे का नाही. जगा माझी भ्रम दिसे उघडे, जगा माझी एकच सोने नाना लेणे. कार्यरूपानं नाना झालं पण सोनं बाबुग बाळी आबोळी बुगडी आणि बाळे किंवा बाळी आणि बुगडी. ब्रह्म दिसे उघडे एकच माती नानायाती, कळशी आणि सुगडे जगा माझे ब्रह्म दिशे उघडे. हे शब्द समदृष्टी आहे. परमात्मा आत्मरूपानं एक हरी आत्मा, सर्वाघटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हे उपाधीनं भेद आहे, आत्मरूपानं एकच आहे. अनेक भेद दुसऱ्या रूपाने भेद आपल्याला पाहायचा नाही. अभेद रूप आपण संत मायबापाने आपल्याला जे सांगितलं त्या मार्गाने, वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो, त्या मार्गाने चालायचं. भगवंताचं जे आपल्याला आवडतो, परमात्मा जो आवडतो, विटेवर उभा असणारा परमात्मा जर तो आता कलियुगामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, मागचे अवतार होऊन गेलेले अनेक कृते ध्यायते विष्णू त्रितयाम यजतो मकही द्वापारे परिचर्याम कलो धरी कीर्तनात. भगवंताचं जितकं नामचिंतन होईल बरं का, ते महाराज असो का कोणी असो, नामचिंतन जितकं होईल, नामचिंतनाने माणसाची निष्ठा बनत असते. हे ज्ञान जरी असेल, हे ज्ञान जागी थांबतं. नामचिंतन साक्षात भगवान परमात्म्याच्या मूर्त समोर उभी करायची आणि त्याचं नामचिंतन करायचं. नामचिंतन करत असताना उजूक आपण जे नामचिंतन करायलो का अगोदर काय करायचं, जे नामचिंतन करतो असतो ओम नमः शिवाय, जे ओम नमः शिवाय आहे का अगोदर काय करायचं, ते ओम असं ध्यानात आणायचं. जसं असेल तसं ते ध्यानात आणायचं. ध्यान करण्यासाठी किंवा रामकृष्ण हरी म्हणत असं राम कृष्ण हरी, तर ते नाव लक्षात ते अक्षर समोर आणायचे आणि सारखं नामचिंतन करायचं सारखं. मग म्हणजे काम धंदा करावं,
कामधंदा करी आपल्या संत महात्म्याने कामामध्ये काम काही म्हणा रामना खुशाल काम धंदा करत असताना नामचिंतन करायचं. थोडं बहुत द्या डोळे लावून ध्यान करायचं 5-10 मिनिटं सारखं नामचिंतन. जितकं नामचिंतन होईल तितकं तुमच्या फायद्याचं, बरोबर आहे. आणि हे संत महात्म्याने मागून केलेले तेच आपले दांडगे बाबा ज्ञानेश्वरी प्रेमी असणारे आणि त्यांच्या त्या प्रेमास्तव ही ज्ञानेश्वरीची सेवा माझ्याकडे या भक्त मंडळीने दिलेली आहे. त्यांचे आहे का नाही 3 मुलं नाही का दादा तुम्ही म्हणजे 3 मुलं 3 मूर्ती आहे का नाही, ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांचे तिन्ही. आणि किती आवर्जून ते सुद्धा जिंतून आले. यायने सुद्धा समजे कामधंदे सोडून आपले काम सोडून आपल्या बाबांची सेवा, नातवंड असतील, लेक असतील, लेकी असतील, समजे आनंदानं प्रेमयुक्तानं. आमची आई सुद्धा आहेत, लेकी असतील समजे आनंदानं. समधी प्रेमी सुद्धा मंडळी आलेली आहे आणि माझ्याकडे सेवा दिलेली आहे. बोलता बोलता कमी जास्त बोलण्यात झालं असेल, कारण तुम्हाला आवडेल असं मला काय बोलता येत नाही. मला जसं बोललो हे का नाही, लेकुरे येडे वाकुडे विचार हे का नाही, जसं संतांना बोलून घेतलं तसं जे जयरंबो आळंदीकर ही ती सेवा आहे बरं का संत महात्म्यांची. ते थोडं सहवास झाला, त्या सहवातून जे माझ्या बुद्धीमध्ये आलं निश्चयात्मक होईल. आणि देवाला हेच सांगायचं की बाबा यांच्यासारखी आमच्याकडे ज्ञानीवर निष्ठा ठेवा. आणि ज्ञानेश्वर निष्ठा ठेवली की निश्चित होतं बरं का, निश्चित होतं. महाराज म्हणजे माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, माझी बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरी, श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. ज्ञानेश्वरी प्रकार आपल्याला तो वाचविता येते, पण एक नारायण बाबा या भरून गेले. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. डॉक्टर नारायण बाबा आहेत, फार विद्वान आहे, मोठे डॉक्टर होते. डॉक्टर सोडून दिले, बाप शिकले, ते दवाखाना टाकून दिला. पण त्या डॉक्टरनं काय करायचं, आलेल्या पेशंटला इंजेक्शन गोळ्या द्यायचे, पैसे घ्यायचे नाही. 2दा टाकून दिलं. बाप म्हणजे असं कसं, म्हणे असंच आहे. मग तू काय दवाखान्याचं कामी नाहीच म्हणजे. ते आळंदीत गेले, इतके ज्ञानी झाले ते. त्यांनी सांगितलं त्यांच्या जीवनातला अनुभव. म्हणले माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. एक 65 वर्षाची म्हातारी होती, तिला ज्ञानेश्वरी वाचवायची इच्छा झाली. किती? मग म्हणले तुम्ही माणसं तिनं वाचव ना. तिला कपाचं काही माहित नव्हतं, कपाचं माहित नाही, लिहिणं नाही, आणि इच्छा झाली मला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मारायचं नाही. तुला 65 वर्षाचे झाले. म्हणे नारायण बोलत ते सांगितलं बरं, त्याचं मी बोललो, आपण नारायण म्हणून नाही, पण ते तसं बोलले तर सांगलं. ते नारायण बोल ज्ञानेश्वरी शिकायचे रे. मग आम्ही तिला म्हणले आजी तुम्हाला 12 कधी शिकावं लागेल. मग त्याने ते कपाचा खटाऱ्या तर ते खल क म्हण जाय गल असे वेगळं म्हणजे पुती जरे काय जमन. पण त्याने एका महात्म्याकडे नेलं. म्हणले महाराज तिला जे शिकवायचं पान, आम्ही विद्यार्थी आम्हाला अभ्यास करतो, पण या आईनं आम्हाला भाकरी घातलेल्या म्हणजे आमचं काही पोटाची व्यवस्था केली, पण यांना शिकायची. महाराज ते म्हणले मग आजी तुम्हाला ज्ञानेश्वरी? म्हणले हो मला वाचवायची. बरं आम्ही सांगतो तसं तुम्ही करणार का? हो म्हणले. काय म्हणले 3 ज्ञानेश्वरीचे पारायण करा. काय ज्ञानेश्वरी वाचवायची, लिहिणं नाही, आणि 3 ज्ञानेश्वरीचे पारायण करा. म्हणजे आता काय करा? पण विश्वास म्हणजे काय बोलण्या महाराज करते. मग काय करा म्हणले, अशी ज्ञानेश्वरी उघडा पहिल्या अध्यापासून ज्ञानेश्वर ज्ञानदेव 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 म्हणे 3 आवर्तन. काय ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव एकच आला ते असं करा म्हणले. अहो तिनं केले आणि तिनं मग हरिपाठ वाचविता यायलाय. काय ज्ञानेश्वरीतले अक्षर कळले, भाव धरून या वाचे. हे अनुभव अनुभव आज अनुभव. आणि आता हे जगामध्ये जे महाराज बोलायला ते कोणाचा अनुभव? बोलविला रेडा आहे का नाही, रेड्या मुखे वेद. आता माझ्यासारखा 4था, आता आपण काय बोलत नाही, समजा 4था वर्ग शिकलेला आता कसं का होईना, थोडं का होईना, त्या ज्ञानोबराची ही गादी कोणामुळे? ज्ञानोबराचीच कृपा आहे का नाही, असे त्यांचीच कृपा आहे. हे ज्ञानोबरायचेच करायचं. आपण नुसता भाव धरला, नुसतं वाचवली तशीच वाचवायला पाहिजे. ज्यांना वाचवता येते ना त्यांना ज्ञानेश्वरीच्या 10 तरी ओव्या वाचवा. किती? 10 तरी वाचवा, 10 वाचवा. हे नूतन अर्थ हे करायचं. हा नूतन आहे ते देवी जैसे काय हारू म्हणे जे जैसे का स्वरूप तसे नित्य नूतन जाणे जे गीता तत्व नित्य नूतन नित्य तत्व. आता मी सांगतो, मी 40 वर्ष झाली ज्ञानेश्वर वाचतो. किती? 40 वर्ष चालू.
पण आता जर वाचवी चाललो की काय काय ओव्याचा अर्थ आज कळायला, इथून माग कळायला नाही कळाला, पण आज कळा ज्ञानोबा आज संवादायला लागले म्हणजे आज कळायलाय. पण आज काहून कळायलाय? माग करीत आल्यामुळं कळायला. एकदाच गेले पाहिजे तर काय मिळ लागणार आहे की नाही. एखादा ओढर असतो, ओढर ते दगड फोडतो, दगड फोडतो, 10व्या ठोक्यात दगड ठोकतो, फुटतो. कितव्या? 10व्या. मग बाकीचे 9 वाया गेले का? नाही नाही, ते 10 करीत गेला म्हणून 10व्यान फुटला. तसं आपण सेवा जर करीत चाललो तर सेवा करीत चाललो तर ज्ञानोबा आपल्याला निश्चित कृपा केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा संत महात्म्याच्या चरणी अर्पण करून आपण इथंच पूर्ण विराम देऊ. ज्ञानी विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवी